नमस्कार. साहित्याच्या रंगछटा या आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीत आहे की श्रावणात कसा ऊन पाऊस यांचा लपाछपीचा डाव चालू असतो. आत्ता कुठे धोधो कोसळणाऱ्या पावसाने रिपरिप करणाऱ्या पावसाने थोडी विश्रांती घेतलेली आहे. आज अशीच एक कविता मी सादर करणार आहे. श्रावणातील एक रम्य संध्याकाळ, जिथे सुगंध दरवळत आहे आणि पाने फुले त्या सुगंधात वाऱ्यावर डुलत आहे. दिवसाचा निरोप घेणाऱ्या दिनकरांनी सोनेरी किरणांची मुक्तपणे उधळण केली आहे. अशा वेळी पावसाने जसे अत्तर शिंपडावे तसे अलवार बरसावे. चला तर मग आपण ऐकूया कवयित्री ज्योत्स्ना यांनी व्यक्त केलेली अशीच एक श्रावणातील कविता. कवितेचे नाव आहे भाव ओली श्रावण संध्या. बहर फुलांचा पुन्हा एकदा लागला दरवळू, मुख चाफा ही हळूहळू पाहत होता उमलू. चोफेर वाऱ्याने कवेत घेतले असे आवळून, फांदीवरील पानोपाने गेली होती हुरवळून. शांत सरोवरात उठलेले तरंग पाहिले जवळून, चकचकणाऱ्या उन्हाने मुखडा पाहिला वाकून. हिरव्या गार तृणातून वाऱ्याने चोफेर फिरावे, अस्ताला जाणाऱ्या सूर्याने नभात रंगाचे कवडेसे फेकावे. पावसाने अलवार रिमझिम बरसावे, भाव ओल्या श्रावण संध्येने मुक्तपणे सुगंध उधळावे.